मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। पहिल्यांदा उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सवामध्ये येणार। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र मंचावर दिसणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल। शिंदे 2 दिवस साताऱ्याच्या दौऱ्यावर। आज सातारा शहरात कार्यकर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भूपतीसह 60 नक्षलवादी आत्मसमर्पण करणार। नक्षल चळवळीला हा मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये आज असणार। पिंपळे सौदागर येथील रस्त्याची करणार पाहणी। पिंपरी चिंचवडमध्ये जनता दरबारही घेणार। अजित पवार यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांची कान उघडणी। पक्षाची विसंगत भूमिका कुणीही घेऊ नये। जातीयवादी वक्तव्य आपल्या पक्षात योग्य नाहीत, अजित पवारांच्या सूचना। बीडमध्ये हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं जात आहे। आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा। हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांचं विधान। ओबीसी विद्यार्थ्यांची महाज्योती शिष्यवृत्ती रखडली। अजित पवार यांच्याकडून निधी देताना पक्षपात केला जात असल्याचा ओबीसी विद्यार्थ्यांचा आरोप। नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळालीच नाही। महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षातील नेत्यांची निवडणूक आयोगासोबत आज पुन्हा बैठक। महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी निवडणूक आयोगाची घेतली भेट। खोटे मतदार आणि दुबार मतदार प्रकरणावर चर्चा। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेचा प्रश्न उपस्थित। निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? ज्यांना आज 18 वर्ष पूर्ण होतील त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला प्रश्न। चोकलिंगम यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये अनेक विषय अनिर्णित। भाजपने देखील या शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं। यात राजकारण नसून निवडणूक पारदर्शक व्हावी अशी इच्छा। संजय राऊतांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचाही समावेश। बैठकीला जाण्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला एकाच गाडीतून प्रवास। राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। लवकरच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार। 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य धरा, आयोगाच्या सूचना। पराभव दिसत असल्यानं सर्व विरोधी पक्ष एकत्र आले। कुणी काय बोलायचं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे। काही नेते इतक्या वर्षांनी ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष मंत्रालयामध्ये आले। एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर सुद्धा टीका। मराठा आरक्षणावर आज पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी। मराठ्यांना दिलेल्या वेगळ्या 10% आरक्षणावर युक्तिवाद होणार। आरक्षण कोर्टामध्ये टिकणार का याकडे लक्ष। सरकारच्या मानेवर बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी घेणार। कर्जमाफीसाठी ताकदीनं आंदोलन करावं लागेल, मनोज रांगेंचं वक्तव्य। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महसूल मंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक। पूरग्रस्त भागामध्ये लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना प्राप्त। रोहित पवार यांचे आरोप खोटे। घाळवळ प्रकरणावर राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। निलेश घाळवळला महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहित पवार यांनीच पासपोर्ट मिळवून दिला, राम शिंदेंचा खळबळजनक दावा। पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देतं। पासपोर्ट 2020 साली मिळाला तेव्हा केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं, याचा विसर पडला का? रोहित पवारांचा राम शिंदेंवर पलटवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती। पक्षाच्या वतीनं युवा नेतृत्वाला दिली संधी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची धोरणात्मक नवी चाल। नव्या नेतृत्वाद्वारे पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न। भाजपचे शहराध्यक्ष स्वप्नील शहा राष्ट्रवादीमध्ये जाणार। स्वप्नील शहा यांनी नुकताच दिला पदाचा राजीनामा। शेकडो कार्यकर्त्यांसह स्वप्नील शहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश।
हिंजवडीमधील अपघातांवर PMRDAनं लावला ब्रेक. रहदारीच्या वेळेमध्ये अवजड वाहनांना बंदी. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना हिंजवडी भागात फिरण्यास मनाई. मुंबई पोलिसांनी दिवाळीपूर्वी तक्रारदारांना 3.87 कोटींच्या मौल्यवान वस्तू परत केल्या. 7 पोलीस ठाण्यांच्या कारवाईमध्ये ही मालमत्ता जप्त. आशा कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून मिळणार बोनस. कल्याण डोंबिवली पालिकेकडून आशा सेविकांना गिफ्ट. कामगार सेनेच्या सततच्या प्रयत्नांना यश. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार 20,000 रुपये बोनस. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 15 ते 19 ऑक्टोबर 2025 दरम्यान दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन. सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ, चौक आणि बाजारपेठ परिसरांमध्ये संपूर्ण स्वच्छता केली जाणार. पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या 800हून अधिक. कबुतरासाठी बैठका घेतात, मात्र लोकांचा मृत्यू होतोय त्याकडे दुर्लक्ष. माणसांवरील हल्ले वाढत असल्यानं खासदार अमोल कोल्हे आक्रमक. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आणि दफन आंदोलन. 7/12 कोरा करा, कापसाला 12,000 रुपये किंमत देण्याची केली मागणी. जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. जमिनीला योग्य मावेजा देण्याची केली मागणी. महामार्गावर वाहतूक कोंडी. पालघरमध्ये आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा. धनगर आणि बंजारा समाजाकडून केल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या मागणीच्या निषेधार्थ हा मोर्चा. बोधगया महाविहारासंदर्भात आझाद मैदानामध्ये मोर्चा. बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा. जर दिला नाही तर ठेचून घेऊ, आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य.